वस्तूवर नाही तर व्यक्तीवर प्रेम करा हा विचार ऐकायला साधा आहे, पण जग बदलण्याची ताकद याच्यात आहे. आज माणूस वस्तूवर प्रेम करतो आणि व्यक्तींना वापरतो, पण खरं तर व्यक्तीवर प्रेम करायला हवं आणि वस्तूचा वापर करायला हवा. इथंच आपण चुकतो आणि ही चूक आपलं आयुष्य रिकामं करते. आजचं जग बघा, लोकांना नवीन मोबाईल मिळाला की आनंद होतो, नवीन गाडी घेतली की अभिमान वाटतो, मोठं घर घेतलं की समाधान वाटतं. पण हाच माणूस आईवडिलांसोबत बसायला वेळ देत नाही, मित्राला फोन करायला वेळ देत नाही, घरातल्या व्यक्तीच्या डोळ्यातलं दुःख ओळखायला वेळ देत नाही, कारण आपण वस्तूंना महत्त्व दिलं आणि व्यक्तीला महत्त्व विसरलो. वस्तू आपल्याला सुविधा देतात, पण व्यक्ती आपल्याला जगण्याचं कारण देतात. मोबाईल तुम्हाला वेळ घालवायला मदत करेल, पण एक मित्रच तुमच्या दुःखाचा भार हलका करेल. मोठं घर तुम्हाला आराम देईल, पण घरातली माणसं नसतील तर ते घर रिकामं वाटेल. पैशानं तुम्ही बेड विकत घेऊ शकता, पण शांत झोप विकत घेऊ शकत नाही. पैशानं औषध विकत घेऊ शकता, पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैशानं लोकांची गर्दी जमवू शकता, पण खरं प्रेम विकत घेऊ शकत नाही. आज लोक म्हणतात माझ्याकडे सगळं आहे, पण मन शांत नाही, कारण त्यांच्याकडे वस्तू आहेत पण माणसं नाहीत. त्यांच्याकडे पैसा आहे पण प्रेम नाही. त्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे पण आपुलकी नाही. आपण लहान होतो तेव्हा आनंद कशात होता? आईच्या मिठीत, मित्रांच्या खेळण्यात, कुटुंबासोबत जेवण्यात. तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं, पण आनंद खूप होता. आज आपल्याकडे सगळं आहे पण आनंद हरवला आहे, कारण आपण वस्तूंना जवळ केलं आणि माणसांना दूर केलं. वस्तू कधी तुमच्या भावना समजून घेणार नाहीत. तुम्ही रडला तर मोबाईल तुम्हाला समजवणार नाही, गाडी तुमचं दुःख ऐकणार नाही, पैसा तुमच्यासाठी अश्रू ढाळणार नाही. पण एक माणूस जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्यासाठी उभा राहील. तुमचं दुःख त्याचं दुःख बनेल, तुमचा आनंद त्याचा आनंद बनेल. आज लोक नातेसंबंध तोडतात, कारण पैसा, प्रतिष्ठा, अहंकार हे सगळं नात्यापेक्षा मोठं वाटू लागलं. पण जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस येतो, तेव्हा त्याला कळतं की पैसा उपयोगाचा नाही, वस्तू उपयोगाच्या नाहीत, फक्त माणूस उपयोगाची आहेत. एकदा माणूस हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा त्याला मोठं घर आठवत नाही, महागडा मोबाईल आठवत नाही. त्याला आठवतात ते आपले लोक, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, कारण शेवटी माणूसच माणसासाठी जगतो. आज लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, पण खरं पाहिलं तर वेळ नसतो का की महत्त्व नसतं. मोबाईलवर तासनतास घालवायला वेळ आहे, पण घरच्यांसोबत बसायला वेळ नाही. सोशल मीडियावर पोस्ट करायला वेळ आहे, पण मित्राला भेटायला वेळ नाही, कारण आपण वस्तूंना महत्त्व दिलं, व्यक्तींना कमी केलं. ज्या दिवशी आपण व्यक्तीला महत्त्व द्यायला सुरुवात करू, त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्राला विचारपूस करणं, त्या कोणाचं दुःख ऐकणं, हे खरं प्रेम आहे. वस्तू आज आहेत उद्या नसतील, पण व्यक्तींची आठवण कायम राहते. पैसा आज आहे उद्या जाईल, पण एखाद्याने दिलेला आधार आयुष्यभर सोबत राहतो. आज माणूस स्वतःवर प्रेम करतो, कारण वस्तू त्यांच्या अहंकाराला वाढवतात. मोठी गाडी आली की लोक बघतात, मोठं घर आलं की लोक कौतुक करतात, पण खरं तर प्रेम असतं तिथं कोणती अपेक्षा नसते, कारण दिखावा नसतो. आणि दिखावा असला तर माणसं पाठीमागे उभे राहत नाहीत. एखाद्या व्यक्तीला वेळ देणं, त्याला समजून घेणं, त्याला माफ करणं, त्याच्या आनंदात सहभाग होणं, त्याच्या दुःखात साथ देणं, हे कोणतीही वस्तू देऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात वस्तूच्या मागे धावताना व्यक्तींना हरू नका, कारण वस्तू पुन्हा मिळू शकतात, पण माणसं हरवली तर परत मिळत नाहीत. जगात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या माणसाचं प्रेम, सर्वात मोठं सुख म्हणजे आपल्या लोकांसोबत घालवलेला वेळ, आणि सर्वात मोठं समाधान म्हणजे कोणाच्या तरी आयुष्यात आपली किंमत असणं. आजपासून ठरवा, वस्तूवर नाही व्यक्तीवर प्रेम करायचं. मोबाईल बाजूला ठेवून मित्रांसोबत बसायचं, कुटुंबासोबत वेळ घालवायचा, कारण शेवटी आयुष्य संपताना आपण वस्तू घेऊन जाणार नाही, पण माणसाच्या आठवणी घेऊन जाणार आहोत. वस्तू आयुष्य सजवतात, पण व्यक्ती आयुष्य घडवतात. वस्तू आनंद देतात, पण व्यक्ती सुख देतात. वस्तू सोबत नसल्या